कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता. केरळ ते तळकोकण असा वेगवान प्रवास करणारा मान्सूनचा वेग सध्या कमालीचा मंदावलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले अजूनही कोरडे ठाक, तर भात पेरणीसाठी शेतकऱ्याला चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षा. परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, तर परभणी जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर. जळगावच्या 40 गावात रोहिणी नक्षत्र ठरलं निराशाजनक, तर पाऊस लांबल्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या. शेतकऱ्यांच्या मृग नक्षत्राकडे आता नजरा. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये 21,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण, कृषी विभागाची माहिती. तर आतापर्यंत 20,401 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार केली आहे. शेतकऱ्यांनी आता सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पुण्याच्या गोडुंबरे या ठिकाणी कृषी विभागाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण, तर गादी वाफ्यावर रोपवाटिका आणि बीज प्रक्रियेचं मार्गदर्शन. आधुनिक पद्धतीमुळे भात उत्पादन वाढीचीही शेतकऱ्यांना अपेक्षा. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय दरापेक्षा कांद्याला कमी दर. शासकीय कांदा खरेदी सुरू करण्याची या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. 40 गावात भाजीपाल्याचे दर दुपटीनं वाढले, तर अवकाळी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे दरांवर हा परिणाम. तर दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडलंय. नाशिकच्या चांदवडजवळ पाईपलाईन फुटून हजारो पाणी वाया गेलेले आहे. हजारो लिटर पाण्याची इथे नासाडी. दरम्यान रस्त्याच्या खोदकामाच्या वेळी हा प्रकार घडल्याची माहिती. दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू. 44 गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता बंद. नागरिकांचीही गैरसोय. बीडच्या घटसावळीमध्ये घरांपेक्षा आंब्याच्या रोपांना लाखोंचा मावेजा. तर रेल्वे उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह. रहिवाशांकडून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भिसेखिंडीमध्ये दरड कोसळण्याचा धोका. प्रशासनानं पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, स्थानिकांची मागणी. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती रोपवाटिका विभागातील आंब्याची झाडं वाळली, तर रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडं वाळल्याचा आरोप. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कोराडी तलाव खोलीकरणाची आता पाहणी, तर तलावातील जलपर्णी काढण्याचंही काम सुरू. लातूरच्या बोंबळी या ठिकाणी शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाकडून बैल बदलून देण्यात येणार. तर 2 दिवसांपूर्वीच पशुसंवर्धन विभागानं तातडीनं बैल उपलब्ध करून दिला होता. मात्र हा बैल अशक्त असल्यामुळे बदलून मिळावा अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे. जालन्यामध्ये परतूर या ठिकाणी काँग्रेसचा जनाक्रोश. ट्रॅक्टर मोर्चा. जालन्यामध्ये कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा एल्गार. महिला पदाधिकाऱ्यांनी चूल मांडून सरकारचा निषेध केला. रेल्वे स्थानकापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा. सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याचीही मागणी. सांगलीच्या कामोरी या ठिकाणी 85 वर्षीय आजीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही. गरज पडली तर आंदोलनात सुद्धा सहभागी होईल. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आजीची ठाम भूमिका. नक्षड म्हाळुंगे या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांवर कारवाई. जेसीबी चालवून 6 हातभट्ट्या नष्ट केल्या. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे संघटित होणार आहे. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये 16 ते 20 तास वीज पुरवठा खंडित, तर विजेचा लपंडाव सुरूच असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. दुरुस्तीच्या कामासाठी तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिक हैराण. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत गॅस लिकेज झाल्याची घटना, तर नंदादीप केमिकल कंपनीमध्ये घटना घडल्याची माहिती. रिॲक्टरचं झाकण बाहेरून उघडून या ठिकाणी खाली पडलं. बाजूच्या कंपनीतील कारचं यामुळे मोठं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही दुखापत कोणालाही झाली नाही. शिर्डीमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर आता उत्पादक आणि विक्रेते धास्तावले. बहुतांश दुकानांमध्ये पेढ्यांवर पॅकेजिंग, विक्री दर आणि एक्सपायरी डेट लावण्यात आली आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये बनपुरी या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढेंच्या भेसळ विरोधी कारवाईचं ग्रामस्थांकडून स्वागत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींसाठी आज वॉर्ड आरक्षण सोडत निघणार. विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण प्रक्रिया पार पडणार. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीलाही वेग. साताराच्या कराड तालुक्यातील शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव शहीद. शहापूर गावामध्ये जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
वाशिममध्ये गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांची वेबसाईट बंद. काम रखडल्यामुळे आता नागरिकांमध्ये संताप, तर शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये सीईओ निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली गैरव्यवहाराचा आरोप. सीईओच्या निवासस्थानाची दुरुस्ती न करता 25 लाखांचं बिल उचलल्याचा दावा. 25 लाखांच्या खर्चाची चौकशी सुरू. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह. नंदुरबारच्या 37 आश्रमशाळांमध्ये मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्यामुळे इतर शिक्षकांवर अधिकच पदभार. तर रिक्त पदांमुळे 16,000 विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम. तर महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षकांची मोठी कमतरता. सांगलीच्या डोंगरगाव या ठिकाणी बुलेट छब्या आणि गेम चेंजर हरण्या बैलजोडीचा मोहन केसरी किताबावर कब्जा. तर कर्नाटक राज्यातील जवळपास 150हून अधिक बैलगाड्या या स्पर्धेमध्ये सहभागी. वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव थेट शिवारामध्ये शेतकऱ्याच्या सौर पॅनलची तोडफोड. शेतकरी अविकुमार कोरडे याच्या शेतातील सौर पॅनलचं अज्ञातांकडून नुकसान. सांगलीमध्ये माथाडी कामगार नेत्याच्या नातवावरील गोळीबार प्रकरणी हमालांचं कामबंद आंदोलन. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद पाळून निषेध व्यक्त. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील चौंडेश्वरी मंदिर परिसरामध्ये पिकअप विहिरीत कोसळलाय. तर चालकाचं या ठिकाणी वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विरारच्या पारोल अंबाडी या मार्गावर हायवाची दुचाकीला धडक. तर हायवा चालकानं चुकीचं वळण घेतल्यामुळे दुचाकी वाहनाखाली चिरडली. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून 4 लाखांचा गांजा जप्त. गोंदिया रेल्वे स्थानकावर कारवाई. तर राज्य पोलीस आणि इतर यंत्रणांसोबत समन्वय साधून आरपीएफची ही कारवाई. बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये बेकायदेशीर साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा लाकूड जप्त. तर बुलढाणा वन विभागाच्या भरारी पथकाची ही धडक कारवाई. तिघांविरोधात गुन्हाही दाखल. पुण्यातील कोकणेवाडीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तलावात बुडून मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. घोडेगाव पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. वर्ध्यामध्ये तब्बल 115 गुन्ह्यातील अवैध दारूच्या मुद्देमालावर पोलिसांनी रोड रोलर फिरवलाय. देवळी पोलिसांनी 11,16,000 रुपये किमतीचा दारू साठा नष्ट केला. पिंपरी चिंचवडमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. तर 2 महिलांची सुटका. स्पा चालकाला अटक. एक आरोपी फरार. रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रही जप्त.